हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल मी लग्नाआधी मुलीला काय प्रश्न विचारावे ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता आणि माझे बरेच सबस्क्रायबर्सनी सांगितलं मुलीनं पण काय काय प्रश्न विचारावे ह्याच्याबद्दल पण बनवा, आम्हाला बघायला आवडेल. म्हणून मी लगेच बनवायला घेतलेला आहे. जे कोणी मुलांनी काय प्रश्न विचारावे हे बघितलं नसला तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये, तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता. हल्ली काय झालेलं आहे हो, जग बदललेलं आहे. पूर्वीसारखं नाहीये. हल्ली मुली पण भरपूर शिकलेल्या आहेत, त्या पण मिळवत्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही आवडी निवडी हे सगळं बघावं लागते. आणि डायव्होर्स का होते? इथे काही फक्त पैसा सुख हे कमी असते असं नाहीये. पैसा सुख भरपूर असू नाही, एकमेकांना दोघंही एडजस्ट करत नाहीत किंवा एडजस्ट होत नाहीत. हे एडजस्ट न होण्यामुळे बरेच वेळेला डायव्होर्स पर्यंत जाते. आई वडील पण काय करणार हो? मुलांना मग म्हणतात किंवा मुलीला तू बघ, तुला ओके असलं ते करूया म्हणतात. त्यामुळे कित्येक वेळेला लव्ह मॅरेजेस सुद्धा डायव्होर्स मध्ये एंड होतात. त्यामुळे मुलीनं काय काय प्रश्न मुलाला विचारायला पाहिजे, काय काय जाणून घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. आणि ही बोलणी बघा तुमची एकाच मीटिंग मध्ये होतील असं नाहीये. 1, 2, 3 वेळेला भेटा, हरकत नाहीये. का म्हणजे आपल्याला लाईफ लॉंग हे संबंध ठेवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही हे सगळं व्यवस्थितपणे बोला, विचार करा आणि नंतरच काय तर ठरवा. पहिली गोष्ट, मुलगा विचारतो तो प्रश्न मुलीने विचारायला पाहिजे, तुला हे मनापासून पसंत आहे ना? तुझ्यावर कोणाचाही फोर्स नाही ना? का म्हणजे कधी कधी काय होते, नोकरी करतात तिथे त्यांचं कोणाशी तरी जमलेलं असते, पण कास्ट वेगळं असते म्हणून आई वडील हो म्हणत नाहीत. त्यामुळे शेवटी आपले कास्ट मधली मुलगी करायची म्हणून आई वडील अरेंज करतात आणि लग्न झाल्यावर सगळं बरं होते असं म्हणतात. पण कधी कधी लग्न झाल्यावर पण हे बरं काही होत नाही. त्यामुळे हे स्पष्ट विचारून घ्यायला पाहिजे, तुझ्यावर कोणाचाही फोर्स नाही ना, दबाव नाही ना, तू पूर्णपणे ह्याला तयार आहेस ना, हे विचारणं महत्वाचं आहे. आणि दुसरं, तू इंडिपेंडेंट आहेस का कुठलेही निर्णय घ्यायला? फायनान्शियली म्हणा. कधी कधी काही होते माहिती का, बिझनेस असते, सगळ्यांचं एकत्र असते, वडील मोठे, त्यांच्या हातात सगळं काही असते. ह्या मुलांना कशाला पैसे म्हणा काही लागलं तरी वडिलांकडे मागून घ्यावे लागतात. मुलाला काही वाटत नाही आपले वडिलांकडनं मागून घ्यायला. उद्या बायको घरी आली, बायकोला वाटते आपल्याला ब्युटी पार्लरला जायचं आहे, पैसे पाहिजे, ती नवऱ्याकडे विचारतीये. मग नवरा काय म्हणतो, थांब बाबांना विचारून बाबांकडनं घेतो. बाबांना विचारल्यावर बाबा कशाला लागते, काय लागते, हे सगळे प्रश्न येतात. त्यामुळे फायनान्शियली तू इंडिपेंडेंट आहेस का हे सुद्धा विचारायला पाहिजे. का म्हणजे उद्या लग्न होऊन आल्यावर ती बायको तुमच्यावर अवलंबून असते. त्यामुळे तिला काही छोट्या छोट्या गोष्टींना पैसे लागले म्हणा, तुम्ही द्यायला पाहिजे. त्यामुळे हे मुलीनं आधीच मुलाला व्यवस्थित विचारायला पाहिजे. किंवा कधी कधी मुलींना वाटते मी BE MBA आहे, मला MBA झालेला मुलगा पाहिजे, त्यामुळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा हे एक्झाम्पल मी सांगितलं, अशा काही तुमच्या अपेक्षा असल्या तरी तुम्ही आधी त्या क्लिअर करून घ्यायला पाहिजे.
आणि तिसरं पॉइंट आहे, मुलीला लग्नानंतर मला जॉब करायचा आहे. जॉब करायचा असला तर करायचा, नाही ते नाही म्हणा, काही नाही, व्हॉट एव्हर इट इज. त्यामुळे तुम्ही क्लिअर कट सांगायला पाहिजे, नाही ते लग्नानंतर तुझं जॉब हे सोड म्हणून माझ्यावर कोणी दडपण आणायचं नाहीये. मला जॉब सोडायचा नाही, मला जॉब करायचा आहे, हे आधीच क्लिअर कट सांगा आणि क्लिअर करून घ्या. नंतरचं महत्त्वाचं, हल्ली कित्येक वेळेला मुलं त्यांचे ऑफिसमधले पार्ट्यातनं, मुलं काय मुलीसुद्धा घेतात, ड्रिंक्स घेतात किंवा काही नशा करतात. हे काही सवयी आहेत का, ह्याचं पण निराकरण करून घ्यायला पाहिजे. का म्हणजे मुलीला काय होतंय, आपले घरी हे कधी काही माहीत नसते. लग्न होऊन आल्यावर तिला हे सगळं एकदम नवीन वाटते, तिला खूप त्याचा त्रास होतो. त्यामुळे ह्या गोष्टी पण क्लिअर करून मुलींनी घ्यायला पाहिजे. पुढचं लाईफस्टाईलचं, हे पण खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या मुलीला माहेरी उशिरा उठायची सवय असते, मग तिनं सासरी आल्यावर एकदम 5ला उठायला पाहिजे म्हणता की शक्य आहे का, नाही. त्यामुळे हे पण सगळं क्लिअर करून घ्यायला पाहिजे. ड्रेस, मी कुठले ड्रेस घालतीये, जीन्स घालायला कुठे कुठे सासरी अलाउड नसते, साडीत नेसा असं कंपल्शन असते. त्यामुळे हे पण आधी क्लिअर करून घ्यायला पाहिजे. मी असले ड्रेस घालणार किंवा अमुक करणार, तुम्ही ॲडजस्ट करायला तयार असला तरी इट इज ओके, त्याचा काही प्रॉब्लेम नाही ते हे सगळं म्हणजे लग्नानंतर भांडणाला हे काही कारण बनायला नको. म्हणून हिंडायला फिरण्याची आवड असली, एकाला आवड असते एकाला आवडत नाही, असं झालं तरी प्रॉब्लेम येते. त्यामुळे मुलींना मला जास्त फिरायची आवड नाही किंवा मला फिरायला आवडते, काय आहे तो प्रश्न विचारायचा आणि एकमेकांना काही तर समजून घ्यायचं. ह्याच्याशिवाय नवऱ्याला मुलींना विचारायला पाहिजे, लग्न झाल्यावर बायकोकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत. एकेकाला असते प्यायला पाणी हवं तरी बायकोनं आणून द्यायला पाहिजे, किंवा घरी त्यानं बघितलेलं असते आपली आई सगळं बाबांचं करतीये. मग त्यामुळे हे सुद्धा सगळं आपण एकमेकांशी बोलून पूर्ण विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे. पुढचं हेल्थ इश्यूज, खूप महत्त्वाचं आहे हे. हल्ली काय होते, कामाचं स्वरूप बदलले, कामाचं टेन्शन असते, वर्कलोड असतो. ह्याच्यामुळे अगदी यंग वयात सुद्धा मुलांना BP, शुगरचा त्रास होत असतो. नंतर रोज गोळी घ्यायला लागल्यावर, हो तुम्ही कसली गोळी घेता, काय घेता, ह्याच्यावरनं भांडणं होतात. त्यामुळे हे हेल्थ इश्यूजचं पण आधीच एकमेकांशी बोलून क्लिअर करायला पाहिजे. पुढचं डवरी किंवा गिफ्ट, हे बघा आपला समाज बदलले म्हणतो, पण आपले काही रीती भाती असतात आणि काही मुलांना पण वाटते ओके आपले दसऱ्याला जावयाला हे द्यायचं असते, दिवाळीला हे द्यायचं असते. काही मुलींची परिस्थिती नसलं की आधीच क्लिअर करायला पाहिजे, हे बघ बाबा माझ्या आईबाबांची परिस्थिती नाही, त्यामुळे आम्ही हे काही रीतीभाती पाळणार नाहीत. नाही ते नंतर पुढे हे काही दिवाळीला सुद्धा तुझ्या आईबापाने काही दिलं नाहीये, कसले भिकारी आहेत तुझे आईबाप, अशी बोलणी त्या मुलीला ऐकावी लागतात. त्यामुळे हे पण आधीच क्लिअर कट करून घ्यायला पाहिजे. करणारे असले तर काही नो प्रॉब्लेम, नो डाऊट बरेच ठिकाणी पण करतात, पण काही ठिकाणी असे पण पालक आहेत, लग्न करून दिलं की काही झालं संपलं, नंतर बायकोला काही मुलीला आपल्या माहेरी आल्या वेळा सुद्धा काही औषध पाणी लागलं तरी जावयाकडनं पैसे मागून घेतात, अशी लोक असतात. म्हणून हे सुद्धा सगळं क्लिअर कट आधी बोलायला पाहिजे. ह्याचे नंतर तुझे फ्युचर प्लॅन्स काय. एखाद्या मुलाला वाटते आपल्याला फॉरेनला जायचं असते
आणि मुलीला आवडत नाही, असं असलं की हे आधी क्लिअर केलेलं बरं ना. त्यामुळे तुझे फ्युचर प्लॅन्स काय, का म्हणजे त्याला आणि पुढे जायचं. हे बघा, आता पगार कमी असो जास्त असो प्रश्न नाहीये, पण उद्या पुढे जायची त्याला इच्छा आहे का, त्याला पुढे ग्रोथ करायची इच्छा आहे का, हे त्यातनं कळते. त्यामुळे फ्युचर प्लॅन्स बद्दल सुद्धा आपण सगळे विचार करायला पाहिजे. आणि एक मी मुलींना सांगते, फक्त मला स्मार्ट नवरा पाहिजे, फक्त देखणा पाहिजे अशावर राहू नका. मुली पण मुलं पण. का म्हणजे हे फिजिकल रूप आहे का नाही, हे कायमला तुम्हाला साथ देणारं नाहीये. हे सगळं टेम्पररी आहे. तुमचं स्मार्टनेस असेल, स्मार्टनेस म्हणजे फिजिकल मी म्हणते, किंवा रूप असेल, हे सगळं अगदी थोडे काळ टिकायचं आहे. पैसेचं पण आहे, पैसा पण सर्व काही नाहीये, पण थोडाफार पैसा पण गरजेचा आहे. त्यामुळे बॅलन्स करा. काय आपल्याला पाहिजे त्या गोष्टींकडे स्वच्छ मोकळेपणानं बोला, अगदी मोकळेपणानं बोला. त्यात काही लपवून ठेवू नका. नाही ते आता हो म्हणायचं, नंतर लग्न झाल्यावर सगळं बाहेर पडते, असलं काही नको. त्यामुळे मोकळेपणानं बसा, चर्चा करा आणि नंतरच तुमचा काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या. म्हणजे पुढे कुठले प्रॉब्लेम्स येत नाही. तुमचं आयुष्य छान सुखकर होऊन पुढे जाते. तुम्हाला आणि काही डाऊट्स असले तरी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मला. अच्छा, हॅव ए गुड डे.